सांगली मधल्या आरग नावाचं एक गाव आहे मिरजे मधलं. तर तिथे अवैध पद्धतीने गुटख्याची फॅक्टरी चालू होती एका फार्म हाऊस मध्ये. आणि अशा प्रकारचे जे उत्पादन असतं की जे पूर्णपणे ज्याला कॉन्ट्राबँड म्हणूयात अशी जेवढी गोष्ट असते, तर ती रात्रीच्या वेळेस ते असे कारखाने सुरू होतात आणि ते जनरेटरवर चालतात. त्यांना बाहेरच्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय सुद्धा ते घेत नाहीत. त्याच्यावेळी तो सुरू होतो त्यावेळी मग आम्हाला कोणीतरी असा इन्फॉर्मर किंवा खबऱ्या माणूस असतो ते सांगतो आणि रात्रीतून ती कारवाई करावी लागते. तर मला चांगलं आठवतं की पूर्णपणे अशी तटबंदी असलेलं असं ते फार्म हाऊस होतं की याच्या भिंती खूप उंच होत्या आणि तिथे जर थेट आत शिरायचं म्हटलं तर ते बंद झालं असतं आणि मग ते रेड हँडेड पद्धतीने त्याच्यावरती रेड करता आली नसते. मला आठवतंय की मी त्यावेळेला एक रोल प्ले केला. मी असं दरवाजा वाजवला तिथला की माझी गाडी आहे कार, तिचा ऍक्सिडेंट झालेला आणि मला मदत हवी. आणि सुदैवाने तिच्या बाहेरची जी बाजू होती त्याच्यावर डॉक्टर पाटील अशीच त्यांनी खोटी पाटी लावली होती. तर म्हणजे मला असं दाखवता आलं की मी डॉक्टरांची मदत मागायला आली आहे. ती मदत मागण्यासाठी मी ते फाटक जोर जोरात वाजवलं आणि मी आलेली बघितलं त्यांना वाटलं की खरंच या बाईचा ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. मी म्हंटल माझी कार हे झाली आहे आणि माझे मिस्टर त्याच्यात अडकलेत वगैरे असं काहीतरी म्हटलं. आणि त्याबरोबर मग माझी सगळी टीम पटापट मी आज शिरल्याबरोबर मागे आज शिरली आणि मग त्या रनिंग कंडिशन मधल्या त्या सगळ्या गुटख्याची जी फॅक्टरी होती ती आम्ही पकडली आणि तिथल्या बऱ्याच माणसांना अटक केली.